नमस्कार, मी राजेंद्र होंजे. बेधडक मध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ऑलिम्पिक मधल्या एकूणच भारतीय क्रीडा क्षेत्रातल्या खेळाडूंच्या कामगिरी संदर्भात. खऱ्या अर्थानं रक्षाबंधनाच्या दिवशी या कुस्तीशी आपलं अतूट नातं आहे हे सिद्ध करून दाखवलं साक्षी मलिकनी मिळवलेल्या कांस्य पदकानं. खाशाबा जाधवांनी कुस्तीमध्ये पदक मिळवण्याची परंपरा जी सुरू केली होती त्यानंतर आता साक्षीने ती परंपरा कुठेतरी पुढे नेऊन ठेवली आहे, कायम राखली आहे. कांस्य पदकापर्यंत कुस्तीचं महत्त्व टिकवून ठेवलंय. पण एकमेव साक्षीचं हे जर पदक सोडलं तर भारतातल्या इतर क्रीडा प्रकारात सहभागी झालेल्या खेळाडूंच्या वाटेला जे अपयश आलं ते अपयश केवळ साक्षीला मिळालेल्या या पदकाच्या माध्यमातून आपण झाकण्याचा प्रयत्न करतोय का, किंवा याच साक्षीच्या पदकामुळे भारताचं जे खातं शून्याच्या भोवतीच फक्त फिरत होतं त्याची लाज साक्षीच्या पदकाने राखली आहे का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे याच विषयी आपण आज चर्चा करणार आहोत बेधडकमध्ये. पहिला मुद्दा आपला असणार आहे की साक्षी मलिकच्या यशानं महिला कुस्तीला प्रोत्साहन मिळेल का. दुसरा मुद्दा असेल की साक्षीने मिळवलेल्या कांस्य पदकानं भारतीय क्रीडा क्षेत्राची लाज राखली आहे का. तिसरा मुद्दा असेल एका कांस्य पदकामुळे ऑलिम्पिकमधील इतर खेळांमधलं अपयश हे झाकलं जाते का. या तीन मुद्द्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत अंजली वलाकट्टी देवकर जे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहेत, कोच आहेत, प्रशिक्षक आहेत, त्या देखील पुण्यावरून येणार आहेत. आपल्यासोबत हिंदकेसरी अमोल बुचडे आहे पुण्यावरून, आणि आपल्यासोबत सुनीता मेहरे तळस आहेत कुस्तीपटू नागपूरवरून, आणि आपल्यासोबत पुष्पा मोरे देखील कोल्हापूरहून येणार आहेत. मला सुरुवात सुनीता तुमच्यापासून करायची आहे. ज्या प्रकारे साक्षीनी आज कुस्तीतलं महत्त्व भारताचं जे आहे ते महिला देखील तितक्याच पद्धतीने पुढे नेऊ शकतात, पदक मिळवू शकतात आणि कुस्तीला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देऊ शकतात हे सिद्ध केलं. साक्षीच्या या यशाबद्दल काय म्हणाल. सर्वप्रथम भारतीय ऑलिम्पिक्स म्हणजे रिओ ऑलिम्पिक्समध्ये भारतासाठी पदक प्राप्त केल्याबद्दल साक्षी मलिक यांचं अगदी मनापासून अभिनंदन करते. आणि आज ऑलिम्पिक्समध्ये कुठून कुठून आलेले खेळाडू आले आहेत, त्याचप्रमाणे ते फक्त मलिकनी म्हणजे खातं उघडलं समजा कुस्तीमध्ये. असं कुस्तीत म्हणजे लोकांचं दृष्टिकोन असतंय की कुस्ती म्हणजे फक्त पुरुषांसाठी असतं, महिलांसाठी नसतं. त्यामुळे घरातून पण भरपूर सपोर्ट नसतो. ते फक्त जे खेळाडू असतं त्यांना स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या इच्छेनुसार म्हणजे खूप ते म्हणतात की स्वतःच्या भरोशावर पुढे जावं लागते. त्यांना घरातून इतका सपोर्ट नसतो. अगदी खरं आहे की या सगळ्या मुली ज्या कुस्तीच्या मैदानात उतरतात, त्या आखाड्यात उतरतात, त्यांना घरातनं तितका मिळावा असा सपोर्ट मिळत नाही, जसं तुम्ही म्हणताय सुनीता. अगदी खरं आहे. पण आपण आता एक नजर टाकूया की साक्षी मलिकनं जे सगळा इतिहास घडवलाय आत्तापर्यंतच्या तिच्या सगळ्या कामगिरीवर, आणि चर्चा पुढे चालू ठेवू. ऑलिम्पिक जिंकायला एक वेगळीच मानसिकता लागते. शेवटपर्यंत झुंज देण्याची, जिंकणं हा हक्कच आहे अशा मानसिकतेची. मग ती कुस्तीची मॅच असो किंवा हँडबॉलचा सामना, कधीही लढत थेट मारामारीपर्यंत पोहोचते. आपल्याला जाणवतही नाही आणि फरकही पडत नाही, कारण कुस्ती हा खेळच आक्रमक. हँडबॉल आणि कुस्तीत हाच समान दुवा आहे असं साक्षीचे कोच सांगतात. हैंडबॉल खेले वो उसमें वो वार्म अप भी हुए, ताकत भी लगी और मनोरंजन भी हुआ, और फिर उसके बाद रूटीन में अच्छी प्रैक्टिस चली. तो ये थोड़ा साइकोलॉजिकल देखना पड़ता है. साक्षीकडे हाच किलर इन्स्टिंक्ट आहे आणि आजच्या मॅचनं तिनं हे सर्वतः सिद्ध केलं. विजय मिळवला तोही 0-5 अशी सामन्याची स्थिती असताना. साक्षीचा हा पहिलाच ऑलिम्पिक प्रवास, पण तिचं मूळचं स्वप्न हे वेगळंच होतं. कुछ नहीं था कि क्या मेडल्स क्या कुछ नहीं, सिर्फ प्लेन में बैठना है. क्योंकि बैकग्राउंड में इतना कोई बताने वाला नहीं था. जैसे ये फोगाट सिस्टर्स, इनको तो पता था, पापा ने बता दिया था शुरू से ही. मुझे कुछ नहीं पता था कि गेम्स क्या, मेडल क्या, कुछ नहीं, सिर्फ प्लेन में बैठना है. आणि साक्षीचं विमान उडालं ते थेट रिओसाठी. कुस्तीपटू होण्याचं साक्षीनं ठरवलं ते वर्तमानपत्रातली बातमी वाचून. निग्रही, फोकस्ड आणि हेच करायचंय अशी प्रबळ इच्छा. एक बार जैसे न्यूज़पेपर में मैंने फोटो देखी,
रेसलिंग किट में एक मेरे सीनियर दीदी थे, उन्होंने गदा ऐसे ली हुई थी, तो मुझे वो बहुत चीज ये हुई कि कितना अच्छा रेसलिंग ड्रेस है, लिखा हुआ था ऊपर कुश्ती में मतलब जीत के आए हैं, और वो गदा, तो वो बहुत ज्यादा मुझे मतलब टचिंग थी कि ये। फिर मैंने सीधा मम्मी पापा के पास न्यूज़पेपर करके मुझे ये वाला गेम करना है। साक्षी आणि तिची जीवलग मैत्रीण विनेश फोगट यांनी हे स्वप्न पाहिलं. खरं तर भारतात महिला कुस्तीपटूंचं करिअर पुरुषांच्या कुस्तीच्या तुलनेत फारच मागास, भविष्याची काहीच शाश्वती नसलेलं. साक्षीचे वडील सुखबीर मलिक दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन मध्ये कंडक्टरची नोकरी करतात, तर आई सुदेश मलिक या रोहतकला अंगणवाडी सुपरवायझर आहेत. सुरुवातीला हा खेळ नको असं त्यांचं म्हणणं होतं, पण साक्षी हट्टालाच पेटली. रोहतकमध्येही आणि इथे रियोतही. मेडल्स नहीं आ रहे, कहीं ना कहीं हो रहा था क्या हो रहा है अब की बार इंडिया को, कि अभी तक शुरुआत नहीं हुई है, तो बहुत ज़्यादा उम्मीद थी रेसलर्स पर, तो ये था कि अब तो कुछ हो जाए, शुरुआत करनी ही है, कुछ भी हो जाए, तेरे हाथ में ही बचा है जो भी बचा है. तो थोड़ा सा तो माइंड डाइवर्ट हुआ था, लेकिन मैंने सारा फोकस फिर लगाया कि अब तेरे हाथ में, तुझे मेडल देना है. अब मेरे मन में हार नहीं मानी मैंने कि चाहे कितने की लीड हो जाए, मेडल है, तुझे लड़ना है. तुझे लढणं आहे हे साक्षीचं म्हणणं तमाम भारतीय स्त्रियांना लागू होणार आहे. आपापल्या पद्धतीनं आपापल्या क्षेत्रात संकटांशी सामना करत पुढे जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीशी जोडलं जाणार, स्वयंसिद्ध बनवणार. साक्षीला तिच्या पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. शिल्पा गाडचं ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. अमोल भुसरे आपल्यासोबत आहे. अमोल, काय म्हणशील की ज्या प्रकारे आपण बघतोय कुस्तीतलं हे महत्त्व अबाधित राखण्यासाठी एकीकडे नरसिंग यादव त्याच्या अस्तित्वासाठी झगडतोय स्पर्धेतल्या, आणि दुसरीकडे कुस्तीमध्ये आपल्याला पदक मिळत आहे, कुस्ती या खेळाविषयी काय सांगशील? काय पावलं उचलली पाहिजेत ज्याच्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय? नक्कीच एकंदरीत भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये कुस्तीतच नाही तर भारतीय क्रीडा क्षेत्रातल्या सर्वच गोष्टींमध्ये महत्त्वाची पावलं उचलली गेली पाहिजेत. आज आपण पाहतो की कुस्ती हा खेळ मी गेली 20 वर्ष अनुभवतोय, खेळतोय, परंतु कुस्ती आणि इतर खेळामध्ये प्रामुख्याने फार मोठे बदल आहेत. कुस्ती या खेळामध्ये तुम्हाला रॉ मटेरियल जे असतं ना, ते रॉ मटेरियल तुम्हाला खेड्यापाड्यातून मिळत असतं. बाकीचे जसं खेळ आपण म्हणतो की स्क्वॅश असेल, बॅडमिंटन असेल, लॉन टेनिस असेल, ते या खेळांची कॅटेगरी वेगळी येते. परंतु कुस्ती म्हणजे फेस टू फेस, फाईट टू फाईट, वन मॅन टू वन मॅन अशा पद्धतीचा हा खेळ आहे, हा रांगडा खेळ आहे. याचं रॉ मटेरियल तुम्हाला जेव्हा खेड्यातून मिळतं तेव्हा तुम्ही याच्या संबंधित थोडा विचार करून ते मटेरियल आपल्यापर्यंत कसं आणता येईल, ऑलिम्पिकपर्यंत कसं आणता येईल, एकतर याच्यावर भर दिला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की खेड्यापाड्यामध्ये कुस्तीविषयी फार मोठी कुतूहल असतं माणसांमध्ये, आणि ज्याप्रमाणे आता साक्षीने सांगितलं की मी पेपरमध्ये पाहिलं, तिच्या सिनियर दीदीने एक गदा पकडली होती, तो फोटो तिला आवडला आणि ते तिने ठरवलं. बस एवढंच असतं की खेड्यामध्ये लहान मुलांवर मोठ्या माणसांच्या ज्या चर्चा होतात की पैलवान झाला तर फार त्याचा उदो असतो, त्याचं नाव सगळीकडे होतं, ह्या गोष्टी खेड्यातल्या मुलांना फार मनाला लागतात. आणि बरेच असे मुलं आहे ना शहरामध्ये येतात कुस्तीसाठी, परंतु त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष दिलं जात नाही, योग्य गाईडलाईन त्यांना दिलं जात नाही. नाहीतर माझं तर असं म्हणणं आहे की पूर्ण जगामध्ये जेवढे कुस्तीचे शौकीन नाही तेवढे एका महाराष्ट्रात आहेत. एका महाराष्ट्रात आपल्याला एका जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये ना तुम्ही एखाद्या इंटरनॅशनल कुस्तीचं आयोजन जर केलं ना तर त्या ठिकाणी बसायला जागा नसती, इतकी लाखोवर पब्लिक असतं. परंतु ह्या सगळ्याचा विचार कुठंतरी या क्रीडा धोरणामध्ये झाला पाहिजे. स्पेशल ट्रीटमेंट या खेळाडूंना दिली पाहिजे. ह्या खेळाडूंना समाजात वागवताना देखील सरकार पण यांच्याकडे दुर्लक्ष करतं. समाजामध्ये त्यांना योग्य तऱ्हेचा मान मिळत नाही, म्हणून बरेच पालक या शहरी भागातले या खेळाकडे दुर्लक्ष करतात. इवन माझं तर असं म्हणणं आहे की चांगल्या चांगल्या फॅमिलीजमधल्या पालकांनी जर रेसलिंग गेम केला तर तो अजून सायंटिफिकली आपल्याला मोठा करता येईल. जे रॉ मटेरियल आपल्याला मिळत आहे त्यांना सपोर्ट होईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की पैशाअभावी बरेच मुलं कुस्ती खेळाच्या माध्यमातून दूर जातात. उभरता जेव्हा त्यांचा फॉर्म असतो त्या काळात त्यांना डाएटला पैसे नसतात. तर आपल्याकडे इतकी चांगली मुलं आहेत की ती कष्टाला कधीच कमी पडत नाहीत, किंवा त्यांचे जे मार्गदर्शक आहेत
त्यांच्याकडून इतके कष्ट करून घेतात, परंतु शेवटी त्यांचे मार्गदर्शकच म्हणतात की नाही, या मुलांना डाएटसाठी पैसे नाही, त्यांचा जास्त मेहनत घेऊन व्यायाम घेऊन काय उपयोग नाहीये. सो अशा पद्धतीची जी विषमता आहे ना, ही पहिली दूर केली तर साक्षी सारखे म्हणजे इतर खेळ सोडाच, पण प्रत्येक गटात इंडियाला ऑलिम्पिकमध्ये मेडल असेल. म्हणजे थोडा फोकस केला ना एक वेगळ्या पद्धतीने खेळाडूकडे पाहण्याचा, इव्हन पैलवानांकडे पाहण्याचा, तर आतापर्यंत आपल्याला इंडियाला जवळजवळ प्रत्येक खेळामध्ये नाही म्हटलं तरी 50च्या आसपास मेडल नक्कीच असायला हवी होती. पण तो दृष्टिकोन जर मी आता आपल्याकडे जे विचार मांडले तशा पद्धतीचा असेल तर होऊ शकतं. अदरवाईज पुढचं ऑलिम्पिकही असंच आपल्याला पदकाची वाट पाहतला बसावी लागेल. असं करून नाही चालणार आहे. बरोबर आहे की असंही करून चालणार नाही. पुष्पा मोरे देखील फोन लाईनवरती आपल्या सोबत आहेत कोल्हापूरहून, त्यांच्याशी आपण संपर्क साधूया. पण खरं तर या सगळ्यामध्ये सुनीता मेरे, मला हाच मुद्दा विचारायचा आहे की जसं तुम्ही म्हणालात की एक सपोर्ट पाहिजे, पाठिंबा पाहिजे घरातून. म्हणजे आता तुमचे वडील स्वतः कुस्तीपटू होते, उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जा त्यांनी खेळला, नॅशनल लेवलला पण उत्तम त्यांनी खेळलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर घरातनं एक मोठा तुम्हाला सपोर्ट मिळाला, पण ज्या ग्रामीण भागातून जसं आता अमोल म्हणाला की जगात नसतील इतके कुस्तीपटू महाराष्ट्रात आहेत आणि या कुस्तीला खरं महत्त्व महाराष्ट्राने ज्या लालमातीने मिळवून दिलेलं आहे, अशा परिस्थितीत जर मुली तयार होत असतील तर त्यांना त्या आखाड्यापर्यंत आणण्यासाठी म्हणून काय प्रयत्न केले पाहिजेत? कुस्तीगीर संघटना असेल, कुस्ती परिषद असेल किंवा वैयक्तिक मल्ल म्हणून काय परिश्रम घेतले पाहिजेत? मला एक तुम्हाला सांगूसं वाटते की आमच्या विदर्भामध्ये एकही मुलगी आता म्हणजे कुस्ती खेळत नव्हती. त्यावेळेस माझ्या वडिलांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी महिला कुस्तीगिरीमध्ये महिला यावी म्हणून आमच्यापासून सुरुवात केली. लोकांचा दृष्टिकोन बदलायला नको की बा मुलींना तुम्ही कुस्ती खेळायला लावता, मग तुमची मुलगी का नाही, म्हणून त्यांनी स्वतः आमच्यापासून चालू केली. आणि आम्हाला त्यांचं राजकारण सांभाळून सुद्धा आम्हाला सराव देत होते. त्यांच्या तालमीमध्ये जेव्हापासून मी कुस्ती खेळायला लागली तेव्हापासून मी त्यांच्या तालमीच्या सरावामध्ये होती. हेच नाही तर नागपूरला इतके काही कोच म्हणजे व्यवस्थित नाही होते स्टार्टिंग असल्यामुळे. तर माझ्या वडिलांनी स्वतः त्या मुलींना घरी आणून त्यांचं राहण्याचं खाण्याचं सर्व स्वतःच्या खर्चातून करून आम्हाला स्वतः प्रॅक्टिस द्यायचे. आणि असं नव्हे की तू मुलगी आहे माझी म्हणून तुला मी चांगल्याने शिकवते. स्टुडंट ते स्टुडंट आणि ते एक गुरु म्हणूनच शिकवायचे. चुकले नाही तर तिथे शिक्षा मिळायचीच. याप्रमाणे जर प्रत्येक घरच्यांनी जर आपल्या मुलींना सपोर्ट केले तर म्हणजे ऑब्विसली मुली पुढे जातीलच. त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी अजून जिद्द होती. ते म्हणतात ना, अशाच धुंदेत जगागड्यांनो जिंकू या शिखराला, उडण्यासाठी पंख नव्हे तर जिद्द हवी पाखराला. जसे आपल्याला जिद्द असते, जिद्द असल्यानंतरच आपण पुढे जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक खेळाडूंच्या घरच्यांनी हे नको समजायला की आपल्याला सपोर्ट नाही करत. जसं भरपूर पॅरेंट्स असतात की कुस्ती तर हा मुलांचा खेळ आहे. त्यांचा दृष्टिकोन कुस्ती म्हटलं की मुलगा हा डोळ्यासमोर येतो. पण मुली पण आता मेडल प्राप्त करतात, चांगल्या सुवर्ण पदक प्राप्त करतात. स्वतःच्या भरोशावर, स्वतःच्या हिमतीवर, स्वतःची प्रॅक्टिस करून. त्यामुळं मला असं वाटते की मुलींना जर सपोर्ट केला तर त्यांना पुढे पण प्राधान्य मिळेल. चांगल्या त्या आता तर कांस्य पदक मिळालं, पुढे अजून सुवर्ण पदक मिळवतील, अजून चांगले खेळतील. त्यामुळे मुलींकडे असं म्हणायला नको की मुली आहे म्हणून कुस्ती हा गेम नको. कारण जेव्हा मॅटवर मुलगी जाते तेव्हा तिचा दृष्टिकोन, त्या लोकांचा दृष्टिकोन अगदी वेगळा असतो की ही तर मुलगी आहे, मनोरंजन म्हणून गेम पाहायचा, खेळ पाहायचा, बाकी काही नाही. खेळ संपला झालं घरी. पण ज्यावेळेस मुलगा जातो, पुरुष जातो मॅटवर, तेव्हा नाही हा पैलवान चांगला आहे, हा पैलवान इथला आहे, याचा आता मेडल येईल. मग हा दृष्टिकोन असा का नाही की मुली जो पुरुषांच्या बद्दल आहे तोच दृष्टिकोन मुलींबद्दल का नाही, महिलाबद्दल का नाही? ते यामध्ये फरक करायला नको आहे आणि यामध्ये शासनाने गंभीरतेने लक्ष द्यायला पाहिजे. अगदी खरं, त्यामुळे मुली पुढे जातील. अगदी खरं की शासनाने याच्यात गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे. अमोल, काय वाटतं की हा फरक नको आहे? आणि दुसऱ्या बाजूला एक मुद्दा मला इथे आवर्जून उपस्थित करायचा आहे की आता तुम्ही दोघेही कुस्ती क्षेत्रातले आहात, पण कुस्तीतल्याच या कांस्य पदकानं
इतर जे खेळ आहेत ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे आणि त्याचे सगळे खेळाडू यांची लाज राखली आहे, स्पष्ट आहे? नक्कीच त्यांची लाज तर राखली आहे. आम्हाला अभिमान आहे कुस्ती सारख्या खेळामधने महिलेने मेडल मिळवलेला. आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी अशा पद्धतीने देईल की नक्कीच महिलांची सुरुवात ही थोडी उशिरा का होईना आपल्याकडे झाली आहे आणि ती एकदम स्लोली वाढायला लागली आहे. जो फोर्स हवा आहे तिचा वाढण्याचा तो फोर्स अजून मिळत नाहीये, परंतु साक्षीच्या मेडलने नक्कीच हा फोर्स वाढेल अशी अपेक्षा आहे. दुसरा गोष्ट अशी की जर ऑलिम्पिक आपलं पथक जवळजवळ 118 ते 119 जणांचं आहे, यामध्ये गत ऑलिम्पिकमध्ये आपल्याला 5 ते 6 मेडल आली होती. त्याप्रमाणे आपल्या इंडियन्सनी जी अपेक्षा पकडली होती की चालू ऑलिम्पिकमध्ये आपल्याला मेडल 6च्या वर क्रॉस करतील, परंतु तशी काही परिस्थिती आली नाही आणि ती परिस्थिती अजून गंभीर होत जाताना दिसते. त्याच्यामध्ये फक्त आता जर कुस्ती राहिली असेल तर उद्या नरसिंग आणि योगेश्वर दत्त, आज बबिता कुमारी यांच्यावरही तेवढीच मादार आहे. आणि ऑल ओव्हर जे कुस्तीच्या जगतातलं भारताचं जे वातावरण आहे ते इतका पॉझिटिव्हली बदलतंय. जसं बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमार यांनी पहिल्यांदा मेडल आणलं तेव्हा खरा भारतीयांना आणि आमच्या खास करून पैलवानांना कळलं की अरे ऑलिम्पिक पदक आपल्यापासून लांब नाहीये. सुशील कुमारांच्या एका ऑलिम्पिकमुळं आम्हाला आमच्या जागेची जाणीव झाली. त्याच्यानंतर आपण जसं पाहिलं की योगेश्वर दत्त यांचं मेडल आलं, त्याच्या पाठोपाठ चालू वर्षी सर्वात फॉर्ममध्ये असणारा नरसिंग यादव याचं मेडलची अपेक्षा आहे. योगेश्वर दत्त पुन्हा त्या फॉर्ममध्ये येत आहेत. म्हणजे कुस्तीची लेवल जगाच्या पातळीवर आपण उंचावतोय नक्कीच, परंतु हे नक्कीच दुःखकारक आहे की कुस्तीच्या बरोबर इतर खेळांची लेवल वाढायला हवी पाहिजे, त्यांची पातळी वाढली पाहिजे, पण तसं काय होताना दिसत नाहीये. याचा अभ्यास जर तर याचा अभ्यास जर नाही केला तर आपण नक्कीच पुढच्या ऑलिम्पिकमध्येही अशीच परिस्थिती आपली राहील असं मला वाटतं. अगदी खरं आहे की याचा जर आपण अभ्यास करून त्यावर मात नाही केली तर पुढच्या ऑलिम्पिकला देखील यापेक्षा अधिक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागेल. पुष्पा मोरे देखील आपल्यासोबत आहेत कोल्हापूरहून. पुष्पा मोरे, काय वाटतंय कुस्तीतल्या या यशावरून महिला कुस्ती खास करून जर आपण विचार केला तर महिला कुस्तीला कसं प्रोत्साहन दिलं पाहिजे? कुस्तीतल्या एकूण प्रकारामध्ये महिलांची आघाडी आता पुढचं पाऊल टाकताना दिसते, याला कसं बळ मिळालं पाहिजे? पुष्पा, आवाज येतो आमचा? आपण परत त्यांच्याशी संपर्क साधूया. अमोल आणि सुनीता आपल्यासोबत आहेतच, पुष्पा आपल्यासोबत असतील. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर याच मुद्द्यावरती पुढची चर्चा करू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करूया. ऑलिम्पिकमधल्या या सगळ्या कुस्तीच्या कांस्य पदकानं पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रातल्या इतर अपयशावरती पांघरून घालण्याचं काम केलेलं आहे. अंजली वलाकट्टी देवकर देखील आपल्यासोबत आहेत. पुण्यावरून आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहेत, कोच आहेत. आपण त्यांनाही विचारूया. पुष्पा मोरे देखील कोल्हापूरहून आहेत, सुनीता मेहर तळस आहेत, अमोल बुचडे आपल्यासोबत आहे. अंजली, मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे साक्षीने हे यश मिळवलं, या यशाकडे पाहताना तुम्ही आता नगर जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये कुस्तीपटू तयार करण्याचं काम करतायत, मुलींना प्रशिक्षित करण्याचं काम करताय कुस्तीच्या क्षेत्रात. काय काय आणखी केलं पाहिजे? कुस्तीच नाही तर कुस्तीच्या बरोबरीने येणाऱ्या इतर खेळांसाठी देखील काय पावलं आपण उचलली पाहिजे? सर, आधी तर मी साक्षीचं अभिनंदन करेल की तिने आपल्या देशाचं नाव जागतिक स्तरावर उंचावलं आहे. म्हणजे मी असं म्हणेल की लेक वाचली म्हणून आपल्या देशाची शान राखली गेली आहे. आता मी एक स्वतः आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहे आणि इतर अनेक देशांमध्ये गेलेली आपली कुस्ती मार्गदर्शिका पण आहे. बऱ्याच देशांमध्ये आपला कुस्ती संघ मी घेऊन गेलेली आहे, भारतीय कुस्ती संघ महिलांचा. आणि बऱ्याचशा अडचणी ह्या कुस्ती प्रशिक्षणामध्ये मला येत असतात. आपण महाराष्ट्रातलाच विचार केला तर महिला प्रशिक्षक नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे जसं खेडेगावात वगैरे मुलींना कुस्ती खेळायची असेल तर घरातली लोक पाठवत नाही, कारण पुरुष जर शिकवत असेल आणि कुस्ती हा जो खेळ आहे बॉडी कॉन्टॅक्ट असणारा खेळ आहे, त्याच्यामुळं पालक लवकर तिथे पाठवत नाही आहे. आणि त्याच्यानंतर जरी मुलींनी खेळायला सुरुवात केली, त्यांनी प्रावीण्य मिळवलं त्याच्यामध्ये, पुढे जाऊन त्यांना नोकरी वगैरे मिळत नाही. आणि
जसं कुस्ती हा जो खेळ आहे अत्यंत खर्चिक असा खेळ मानला जातो. अनेक ठिकाणी स्पर्धेला जाण्यासाठी खर्च येत असतो, शिवाय खाण्यापिण्यासाठी पण खर्च येतो, आहारासाठी खर्च होत असतो, कोचिंग घेण्यासाठी खर्च होत असतो. आणि अशा वेळेस ह्या मुलींना आपल्या महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळत नाही, मेडलिस्ट असून सुद्धा. तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांना स्टेट लेवलला पदक मिळाल्यानंतर, राष्ट्रीय स्तरावर पदक मिळाल्यानंतर कमीत कमी नोकरी तरी द्यावी. ग्रामीण भागामध्ये मी राहतीये, म्हणजे नगरसारखं जो शहर आहे, ग्रामीणच म्हणावं लागेल त्याला, तिथेही आता मी बरेच वर्ष झाली आहे कुस्ती प्रशिक्षक अभ्यासक्रम जो पूर्ण करून NS डिप्लोमा, तरी सुद्धा इतक्या वर्षानंतरही माझी तळमळ आहे की मला जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून मी तिथे मुलींचं कुस्ती सेंटर चालू करेल. अजूनपर्यंत तेही घडलेलं नाहीये, शासन दखल घेत नाहीये, ह्याचंच खरं वाईट वाटतं. तर म्हणजे आपल्या जिल्हा पातळीवर राज्यासारखे स्टेडियम तयार झाले, राज्यावर म्हणजे देशाच्या पातळीवरचे स्टेडियम तयार झाले, तर नक्कीच आपल्या मुलीही पुढे जातील. कारण त्यांच्यामध्ये क्वालिटी आहे, पण त्या दृष्टीने त्यांच्या सुविधामध्ये आपण अपुरे पडतोय. व्यवस्थित जिम पाहिजे नाही मुलींसाठी, सेंटर पाहिजे नाही, त्याच्यानंतर मॅटची व्यवस्था नाही आहे, गावोगावी मॅटही पोचल्या पाहिजे नाहीत. आपण पाहतोय की मुली बऱ्याचशा गावांमध्ये मातीमध्ये प्रॅक्टिस करतात आहे. आणि जी कुस्ती आहे मुलींची किंवा मुलांची सुद्धा इंटरनॅशनल लेवलची ती मॅटवर आहे. आणि प्रशिक्षित असे कुस्ती कोच नेमले पाहिजे. विशेष करून महिला कुस्ती कोच जे असतील त्यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणि नक्कीच आपल्या देशामध्ये पण ही कुस्ती अजून पुढच्या वेळेस आपण सुवर्ण पदकाची कमाई करू. अगदी खरं की पुढच्या वेळेला आपण सुवर्ण पदकाची देखील कमाई करू. पुष्पा मोरे, तुम्हाला काय वाटतंय? एक खरं तर कोल्हापूर कुस्तीची पंढरी म्हणून ओळखलं जातं. कोल्हापुरातल्या सगळ्या आखाड्यांमधनं अनेक पैलवान घडले, अनेक हिंद केसरी, रुस्तमे हिंद, अनेक असे सगळे पैलवान आपण झालेले पाहिलेले आहेत. पण कुस्तीत महिलांचं प्रतिनिधित्व वाढण्याकरता म्हणून कोल्हापुरातल्या आखाड्यांनी काय प्रयत्न केलेले आहेत आणि पुढे काय व्हायला पाहिजे? हा सर, मी पुष्पा मोरे बोलते. मला एवढंच सांगायचंय की मी सर्वप्रथम साक्षी मल्लिकचं अभिनंदन करते की तिनं मला खूप ज्यावेळी मेडल मिळालं त्यावेळी असं वाटत होतं की मी स्वतःहून तिथं कुस्ती करत आहे, आणि मी तिचं खरंच मनपूर्वक अभिनंदन करते. आणि कोल्हापूर जिल्ह्याने कोल्हापूर जिल्हा हा कुस्ती पंढरीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो अख्ख्या महाराष्ट्रभर. पण कोल्हापूर जिल्ह्याचं एवढं दुर्दैवी आहे की इथं मोठे मल्ल तयार होत नाहीयेत, आणि त्याचबरोबर महिला मल्लही तयार होत नाहीत. कारण की ह्याला आपलं कुस्ती क्षेत्र हे आहे, जबाबदार आहे. कारण की आपल्या कुस्ती क्षेत्रामध्ये राजकारण आलं, त्या राजकारणामुळं आपल्या मुलांना वेगळं वळण मिळालं, आणि त्याच मुलीही पुढे येऊ शकत नाही. आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात खेडेगावातून जास्त, मी पण एक खेडेगावातली मुलगी आहे, मी पण 11व्या नॅशनल खेळले, पण मला माझ्या घरातल्यांचा जेवढा सपोर्ट मिळाला तेवढं मी करू शकले. तिथून पुढे माझे हात नाही पोहोचले, तिथून पुढे मी जाऊ नाही शकले, हे जी मला खूप खंत वाटते. पण आपल्या कोल्हापूरमध्ये असं आर्थिक पाठबळ मिळालं पाहिजे मुलींना की त्या मुली ऑलिम्पिकला नक्कीच जातील. ज्या आता आहेत, माझ्या नंतरच्या ज्या मुली आहेत त्या ऑलिम्पिकला नक्की जातील आणि गोल्ड मेडलच घेऊन येतील, ही माझी हे आहे. पण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे ऑलिम्पिकला जाण्यासाठी जे आखाडा आहे, परत इंटरनॅशनल कोच पाहिजे, इंटरनॅशनल आखाडा झाला पाहिजे, हे सर्व आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात मिळालं पाहिजे मुलींना. आणि तसंच त्याचबरोबर मुलींना सर्व सुविधा मिळायला पाहिजे, हॉस्टेल त्यांचं काय जे असेल ते सर्व हे कोल्हापूर जिल्ह्यात जर झालं तर नक्कीच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या 5 ते 6 मुली ऑलिम्पिकसाठी खेळल्या जातील आणि गोल्ड मेडल घेऊनच येतील, हे मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो. हा विश्वास आहे एक प्रकारचा की जर समजा आपण या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि याच्यातलं राजकारण थोडंसं कमी केलं तर निश्चित अनेक खेळाडू या महाराष्ट्रातल्या मातीत घडलेले कुस्तीपटू मेडल मिळवून आणतील. अमोल भुसले, हाच कळीचा मुद्दा आहे. तर राजकारणाचा मुद्दा निघाला म्हणून मी विचारतो, कारण या सगळ्या कुस्तीच्या क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात राजकारण शिरलेलं आहे. कदाचित नरसिंग यादव हा त्याच्याच एका अंतर्गत दबावाच्या राजकीय परिस्थितीचा एक सामना करतोय. आपण आशा करूया की या सगळ्याबद्दल तो सुटेल आणि एका पदक घेऊन भारताकडे परत तो येईल. काय वाटतंय की खेळ बाजूला राहतोय आणि फक्त राजकीय आखाडा बनत चाललेला आहे? परिस्थिती ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत नक्कीच तशी आहे. उलट राजकारण जास्त आणि खेळ कमी असा विषय आपल्याकडे आता सध्या होताना दिसतोय. पहिली गोष्ट अशी आहे की ज्यांना राजकारण कळत नाही ते पण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळेही कुस्तीकडे दुर्लक्ष होते.
आणि कुस्तीमध्ये इंटरेस्ट असणाऱ्या माणसांना असं वाटतं की राजकारण केल्याशिवाय कुस्ती होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी परस्परांवर इतक्या अवलंबून झालेल्या आहेत. पण ह्या दोघींचा चुकीचा असा मेळ हे लोक घालतायत. सो ऍक्च्युली राजकारण म्हणजे काय, शेवटी काय असतं राजकारण? तुम्ही जर कुस्तीमध्ये इतके परफेक्ट असाल ना, तुम्ही जर दुसऱ्याच्या छातीवरच बसाल ना, तर कोणी राजकारण आडवं घालू शकत नाही. ही जर मनस्थिती ठेवली ना तर नक्कीच माणूस पुढे जाऊ शकतो. परंतु कुस्तीसाठी राजकारण केलंच पाहिजे किंवा राजकारण असेल तरच कुस्तीत आपण पुढे जाऊ शकतो, ही जी मानसिकता आहे ही प्रथमतः दूर झाली तरच या गोष्टी सॉल्व्ह होतील. राहिली गोष्ट नरसिंग यादवांची, तर नरसिंग यादवांच्या बाबतीमध्ये जे काही चालू आहे त्याच्यातनं त्यांना न्याय नक्कीच मिळालेला आहे. म्हणजे आपण म्हणतो की भगवान के घर देर है अंधेर नाही. नक्कीच उशिरा का होईना त्यांना आता बहुतेक उद्या म्हणजे वजनाच्या दिवशी त्यांची सकाळी सुनावणी आणि संध्याकाळी वजन आहेत, म्हणजे लॉट्स पडतील त्यांचे. परंतु मग त्यांनी सत्याची बाजू असल्यामुळे शेवटी उशीर हा लागतोय, पण त्यांना न्याय हा नक्कीच मिळतोय. हे देखील चांगलं उदाहरण आहेच की सत्याचा जो मुलगा खराच आहे त्याला सत्य खरंच असेल तर ते शेवटपर्यंत टिकतं आणि ते वास्तविक असतं. त्यामुळे त्याचं एवढी धास्ती घेण्याची काही गरज नाही राजकारणाची. खरंच ज्यांना कुस्ती आवडते त्यांनी कुस्तीचा अभ्यास करावा, कुस्तीचा योग्य काय माणसं आहेत, कुठं सुविधा आहेत, इथं जावं, त्यांना योग्य तो पाठिंबा सरकारकडे मागावा, त्यांनी ज्यांचे शौकीन असतील त्यांनी द्यावा. परंतु नुसतंच कारण सांगित बसलं की मग ते होणारच नाहीये. कारण सांगायची सवय ही आपण पहिल्यांदा सोडून दिली तर सगळं होईल. कारण सांगायची सवय सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी सोप्या होतील असं अमोल म्हणतात. अगदी खरं आहे. पण सुनीता मेहरे, कुस्तीच्या बरोबरीने जरा इतर क्षेत्राविषयी पण आपण बोलू आणि परत शेवटी आपण कुस्तीकडे येऊ. कुस्तीला ज्या प्रकारे आता महत्त्व मिळतंय, अनेक आता या सगळ्या पदकांच्या सगळ्या यादीमुळं कदाचित त्याचं महत्त्व अधिक वाढेल देखील, पण त्याबरोबरीने इतर खेळांकडे आपण दुर्लक्ष करतोय आणि त्याचंच अपयश आपल्याला ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळतंय, असं नाही वाटत थोडं? हो, तुमचं बरोबर आहे. ॲक्च्युली प्रत्येक वेळेस सगळे खेळ हे मागासवरी चालले जातात. फक्त क्रिकेटकडे सगळेजण जास्त लक्ष देतात. खरं म्हणजे आपल्या भारताचा जो मेन गेम आहे तो कुस्ती आहे आणि या कुस्तीच सगळ्यात मागे गेम राहिलेला. त्यामुळे थोडं कुस्तीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि मला असं नाही वाटत की जर आपल्यामध्ये जिद्द असली तर पुढे पण राजकारणमुळेच मुली पुढे जातात किंवा खेळाडू पुढे जातात. जिद्द जिथं आहे तिथं राजकारण काय कोणीच काही करू शकत नाही. बरोबर आहे की जिद्द असेल तर राजकारण देखील काही करू शकत नाही. पण अंजली, तुम्हाला असं नाही वाटत का की आत्ता आपण बघतोय कांस्य पदक फक्त यापूर्वी नेमबाजीमध्ये देखील आपण काही पदकं मिळवलेली होती, त्याच्यात देखील काही खेळाडूंनी आपलं नैपुण्य दाखवलेलं होतं. पण आत्ता सगळंच कुठतरी शून्याभोवती फिरत असताना अचानक एक आशेचा किरण साक्षीच्या या मेडलने आपल्याला दाखवला. आणि त्यानंतर आपण नरसिंग यादवच्या देखील कुस्तीबाबत, योगेश्वर दत्तच्या कुस्तीबाबत देखील आपण बोलू लागलोय. पण या खेळाबरोबरच बाकीचे खेळ हे फक्त एका मेडलमुळे झाकले गेलेत, नाहीतर क्रीडा क्षेत्र काय वावड्या पद्धतीने चाललंय हे स्पष्ट उघड झालं असतं, असं नाही वाटत? नाही सर, खरं सांगू का, कुस्तीच खरं झाकली गेलेली आहे. कुस्तीला म्हणावं तसं प्रोत्साहन अजूनही दिलं जात नाहीये. आता सुनीतानी सांगितलंय की क्रिकेट सारखा जो खेळ आहे त्याच्याकडे जास्ती लक्ष दिलं जातंय. अनेक स्पॉन्सरच क्रिकेटकडेच लक्ष देऊन आहेत. आणि कुस्ती पैलवान म्हटलं तर प्रत्येक जे एखादा कुस्ती पैलवान आहे तो जिंकल्यानंतर, इंटरनॅशनलला गेल्यानंतर, तिथून पदक मिळवल्यानंतर त्याला दत्तक घेतलं जातं, त्याला स्पॉन्सर केलं जातं. पण ज्याला जिंकण्याची इच्छा आहे त्याला कोणीच दत्तक घेत नाही किंवा स्पॉन्सर करत नाही. तर अशा मुलांनी काय करायचंय? इतर खेळ आहेच आहे तर त्याच्यामध्ये प्रगती होईलच, पण कुस्तीकडे खरंच दुर्लक्ष झालेलं आहे. जिंकणाऱ्यांची इच्छा असणाऱ्यांना सपोर्ट आवश्यक आहे की त्यांची कष्ट घेण्याची तयारी आहे, जिद्द आहे आणि मेहनत घेतात ती मुलं, पण पुढे जाऊ शकत नाही आर्थिक पाठबळामुळे. तर ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आपल्या कुस्तीमध्ये. कुस्ती हा आपला ग्रामीण भागातला खेळ आहे आणि खेडेगावांमध्ये तर मी तर म्हणते प्रत्येक घराघरात पैलवान आहे, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये. तर कुस्ती ही चांगलं झालं ते एक पदक मिळाले. मागच्या वर्षी पेक्षा आपण पाहतोय की खूपच कमी मेडल्स आता आपल्याला मिळतात. एकच पदक आपण प्राप्त करू शकलोय. दुर्दैव आहे आपलं हे आणि काहीतरी कमी राहतीये. याकडे सरकारनेही लक्ष दिलं पाहिजे. सरकारने लक्ष दिलं पाहिजे. मात्र तुम्ही आता ज्या ग्रामीण भागात सगळे
कुस्तीची प्रशिक्षण घेता किंवा त्याचे कुस्तीपटू घडवण्यासाठी प्रयत्न करता, काय अडचणींचा सामना करावा लागतो? मध्यंतरी तुम्ही अहमदनगरला मोठी कुस्ती आखाडा देखील भरवलेला होता आणि त्यातनं वेगवेगळे खेळाडू तिथे आलेले होते. अडचणींचा सामना काय करावा लागतो आणि या प्रशासनाला झगडावं कसं लागतं की या खेळाचं महत्त्व टिकवायचं आहे म्हणून? मध्ये मागे 1-1.5 वर्षापूर्वी मी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेतली होती महिलांची. मोठ्या प्रमाणावर ती स्पर्धा होती. जवळपास 350 मुली माझ्या स्पर्धेसाठी आल्या होत्या आणि खरंच मला कौतुक वाटतं त्या मुलींचं की काहीही सुविधा नसताना, मॅट नसताना, योग्य प्रशिक्षक नसताना तरी सुद्धा ह्या मुली ह्या कुस्तीमध्ये येत आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या अडचणी आहेत कुस्तीमध्ये. आता मगाशीच मी सांगितलं जसं नोकऱ्या नाही आहेत, मुली जे आहेत खेळून घरचे म्हणतात की आता बास झालं खेळणं, थोडंसं नोकरी पाणीचं बघा. माझ्याही बाबतीत तसं झालं. जेव्हा मी खेळायची तर आपल्या महाराष्ट्राची पहिली मेडलिस्ट मी होते. त्याच्यानंतर भारतातनं जेव्हा टीम बाहेर गेली देशामध्ये खेळायला पोलंडला, तिथे मी वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळून आले आणि आल्यानंतर माझ्या वडिलांची पानाची दुकान होती. एक सामान्य कुटुंबातले मी होते आणि जेव्हा घरी आले तेव्हा वडिलांची पानाची दुकानही बंद झाली होती, खाण्याचे वांदे झाले होते आणि अशा वेळेस वडिलांनी मला सांगितलं की अंजली आता बास झालं कुस्ती खेळणं, आता पोटा पाण्याचं काहीतरी बघ. तर त्याच्यामुळे फुल फॉर्ममध्ये असताना सुद्धा मला कुस्तीसारखा खेळ सोडावा लागला. म्हणजे मनामध्ये होतं आणि ऑलिम्पिकमध्येही खेळले असते पण त्यावेळेस मुलींच्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा सुरू झाल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे मी तिथे भाग नाही घेऊ शकले. पण या आर्थिक परिस्थितीमुळे मला थोडंसं घराकडेही लक्ष द्यावं लागलं. मी जेव्हा खेळायची तेव्हा दिल्ली, हरियाणा, पंजाबच्या मुली वजन गट सोडून दुसऱ्या वजन गटात खेळायच्या. तर एवढं म्हणजे मनामध्ये इच्छा असताना सुद्धा फक्त आर्थिक गोष्टीमुळे मला मागे राहावं लागलं. वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळून येऊन मी ती कुस्ती तिथे स्टॉप केली. खूप दुःख होते आत्ता आणि ह्याच गोष्टी इतर महिलांच्या बाबतीतही घडू नये असं मला वाटतंय आणि त्या दृष्टीने म्हणजे बऱ्याचशा अडचणी असतात. मॅट आहे, प्रशिक्षक आहे, लेडीज प्रशिक्षक पाहिजे नाही मुलींना, शिवाय हॉस्टेलची सोय नाही आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघतो आपण, इव्हन आपण भारतामध्ये सुद्धा बघतो, म्हणावं तेवढं त्यांना प्रोत्साहन दिलं जात नाही आहे महिला कुस्तीला. जसं सुनीतानी आणि पुष्पानी सांगितलं की हॉस्टेल्स नाही आहे, प्रशिक्षक नाही आहेत, मॅट नाही आहे आणि जिम वगैरे जे काही सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याही महत्त्वाच्या आहेत. ते अगदी खरं की या सगळ्या असुविधांचा सामना करत कुस्ती आपलं महत्त्व टिकून आपल्या जागेवर आहे. मात्र अजूनही कुस्तीला म्हणावं असं जे अधिष्ठान म्हणूया क्रीडा क्षेत्रामध्ये मिळायला पाहिजे ते अजून मिळालेलं नाही आहे. पुष्पा, काय अजून करण्याची गरज आहे? म्हणजे मला असं म्हणायचं की कोल्हापुरातली कुस्ती ही प्रत्येकजण बघण्यासाठी, शिकण्यासाठी, अनुभवण्यासाठी तिथल्या आखाड्यामध्ये जाऊन राहतो आणि वर्षानुवर्ष मेहनत घेऊन कुस्तीतलं प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करतो. कोल्हापुरात महिलांना पुढे आणण्यासाठी, महिला कुस्तीगीरपटू घडवण्यासाठी म्हणून काय प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी कोल्हापुरातली मानसिकता नेमकी काय सांगते? हो सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आहे. आपल्या बाहेर देशातून सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुलं येतात की हरियाणा, दिल्ली, पंजाब, युपी ही सर्व मुलं येतात आमच्या आखाड्यात. कारण कोल्हापूर जिल्हा हा असा आहे की ह्या जिल्ह्यात आल्यानंतर कुस्ती कुठलाही मुलगा असला तर तो कुस्तीपटू घडू शकतो. पण सर एवढंच आहे की आमच्या जे दिल्ली, हरियाणाला जे मॅट, हॉल वगैरे ते जे त्यांचं हे आहे ते आमच्या शासनाने आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला जर करून दिलं, आपल्या महाराष्ट्र शासनाने मॅटची सोय, हॉस्टेल वगैरे ते सगळं जर दिलं, पूर्ण कुस्तीच्या सुविधा जर दिल्या तर आमच्या कोल्हापूर जिल्ह्याची खूपच मोठी प्रगती होईल आणि आमचा कोल्हापूर जिल्हा एक मोठं अभिमानास्पद जिल्हा होईल हे मी सांगू शकते. आणि आता त्याचप्रमाणे अंजली मॅडम ही बोलल्या की त्यांनी कुस्ती घेतली, तसंच आमच्या कोल्हापूरमध्ये जर महाराष्ट्र शासनाने जर निधी देऊन आमच्या कोल्हापूर खासबाग मैदानाचं जर नूतनीकरण झालं, तिथं जर आमची महाराष्ट्र केसरी किंवा हिंद केसरी स्पर्धा जर झाली तर आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात खूप मोठा उदो होईल आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात खरंच एक मोठा असा इतिहास घडेल की तो आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात नाही घडला. हा इतिहास इथं आमच्या कोल्हापूरमध्ये घडेल. आणि तसंच बोलायचं म्हणलं तर आपल्या महाराष्ट्र सरकारनेही आपल्या कुस्ती महिला कुस्ती किंवा जेंट्स कुस्तींना खूप मोठं प्राधान्य दिलं पाहिजे. परत त्याच बरोबर आर्थिक पाठबळही दिलं पाहिजे. तसं कसं स्पॉन्सर भेटले पाहिजे. मोठा खेळाडू बनायचं म्हणलं तर घरातल्यांचं एवढं हात पुरत नाहीत आपल्याला स्पॉन्सरही मिळालाच पाहिजे. आणि जर तसा स्पॉन्सर मिळाला तर खरंच निश्चित सांगते सर मी, कुस्ती हा खेळ पुढे जाईल. आणि तसंच त्याचबरोबर सुनीता मॅडम ही बोलल्या की क्रिकेट खेळ, आपला हा जो क्रिकेट खेळ आहे, आपल्या इंडियामध्ये क्रिकेट खेळाचं खूप मोठं प्रदर्शन झालं आहे. त्यामुळं इतर खेळांना खूप
कमी लेखलं जातं. तसं न होता क्रिकेट सारखं सर्व खेळांना मान मिळाला पाहिजे, तसंच आर्थिक पाठबळ मिळालं पाहिजे, तरच आपली कुस्ती पुढे जाईल सर. अगदी खरं आहे की क्रिकेट हे केवळ आपलं एकमेव उद्दिष्ट न राहता आपले जे मूळ खेळ आहेत याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. शेवटी दोघांना मला विचारायचं, अमोल आणि सुनीता तुमच्यापासून सुरुवात करतो. या सगळ्या तुम्ही महिला कुस्तीपटू आहात. साक्षीनी मेडल मिळवल्यामुळं महिलांना अधिक आता एक प्रोत्साहन मिळाल्यासारखं झालंय. जसं पुष्पा मगाशी म्हणाली की साक्षीनी जी कुस्ती काल मारली त्यावेळेला तिला असं वाटत होतं की मीच ती कुस्ती खेळते. म्हणजे ही ज्योत ही पेटवण्याचं काम साक्षीने प्रत्येक महिला कुस्तीपटूच्या मनात केलेलं आहे. आता तुम्ही सगळ्या महिला एकत्रित येऊन कुस्ती क्षेत्रातल्या महिलांसाठी म्हणून काय पुढाकार घेणार आहात? साक्षीने ऑलिम्पिक्समध्ये मेडल आणून इतिहास रचलाय आणि त्याचप्रमाणे सगळ्या मुलींनी कुस्ती खेळाडू महिलांनी तिचा आदर्श पुढे ठेवून पुढे प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि आता तिने ब्रॉन्झ मेडल आणलं तर प्रॅक्टिस करून ऑब्विसली ती सुद्धा सुवर्ण पदक पुढच्या वेळेला आणेल, नक्की आणेल. तिने साक्षीने सांगितलं होतं की माझ्या पहिले तर घरापासून मला सपोर्ट नव्हता, पण तिच्या जिद्दीने आज तिला मेडल मिळालं आणि मेडल मिळालं तर तिचे आई वडील सुद्धा तिच्यावर गर्व करायला लागले. तसेच ज्या मुलींना घरून सपोर्ट नसेल तर त्या मुलींनी जिद्दीने पुढे जायचं आणि आपल्या आई वडिलांना गर्व प्राप्त करून द्यायचा की नाही, ही कुस्ती फक्त पुरुषांची नाही आहे, महिलांसाठी आहे. आणि तसंच कुस्तीसाठी प्रशिक्षण घ्यायला म्हणजे कोल्हापूर, सांगली, पुणे इथं सर्व खेळाडूंना जाणं शक्य नाही आहे. तरी मला असं वाटते की प्रत्येक जिल्ह्यात एक तालीम असायला पाहिजे. तिथे गरजेने शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. खेळाडूंसाठी काय पाहिजे काय नाही हे सगळं शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. आज माझ्या वडिलांनी इथे कित्येक स्पर्धा भरवल्या, स्पर्धा घेतल्या आहे कुस्तीच्या, पण त्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिला कुस्ती स्पर्धा घेतलेल्या आहेत. आणि या गावागावामध्ये असं त्यांना मेसेज दिला आहे की महिला पुढे जाऊ शकतात, महिला पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलींना सपोर्ट करायला पाहिजे. त्या अर्थाने ती एक चॅम्पियन बनेल. आणि आज ऑलिम्पिकमध्ये साक्षीने मेडल आणलं, तसेच कितीतरी खेळाडू मेडल आणतील पुढे. अगदी खरं आहे. अमोल, शेवटी काय म्हणाल की ज्या प्रकारे आपण बघतोय की हा विश्वास जागृत झालाय की मेडल आपण निश्चित आणू शकतो, ती ताकद आपल्या मनगटात निश्चितपणे, आपल्या लाल मातीत निश्चितपणे, त्याच्यातनंच मिळणारी ती ऊर्जा आहे. आता कुस्तीला अधिष्ठान मिळवून देण्यासाठी म्हणून राजकारण सरकवायचं बाजूला, पण तिथे प्रत्येकाला कुस्तीमध्ये येऊन पुढे मेडल कशाला मिळवता येईल, कसं पुढे जाता येईल, यासाठी काय केलं पाहिजे? नक्कीच फार महत्त्वाचा प्रश्न आहे की आता आपली भारतीय टीमची जशी अवस्था आहे, तर मी तर आपल्यालाही थोडा संदेश देईल की आपल्या माध्यमातूनही आपण कुस्तीमध्ये चळवळ चालू करा. आज या ठिकाणी या तिन्ही महिला कुस्तीगीर आहेत, यांची व्यथा आपण पाहतो आहोत की काय आहे काय नाही आहे. परंतु आज हा झाला जवळजवळ एक 7-8 वर्षापूर्वीचा काळ. परंतु आत्ता अशी मानसिकता व्हायला लागली आहे पालकांची की मुलींनी सुद्धा कुस्ती खेळली. आज साक्षीच्या रूपाने तर कमीत कमी आजपासून महाराष्ट्रामध्ये 300 ते 400 मुलींच्या पालकांनी नक्कीच ठरवलं असेल की कुस्तीमध्ये आपल्या मुलीला घडवायचं आहे. आणि वास्तविकता मी अशी एक सांगेल की सध्या फार लांब नाही, सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वाती शिंदे सारखी महिला खेळाडू कोल्हापूरमध्ये आहे. आळंदीच्या जोग महाराज व्यायामशाळेची अंकिता गुंड आहे. तसंच कोल्हापूरची रेश्मा माने आहे. या तिन्ही, अजून एखादी साळोखे नावाची मुलगी कोल्हापूरची, या 3-4 मुली आता राष्ट्रीय स्तरावर एकदम सुपर्ब परफॉर्मन्स देत आहेत. तर मी आपल्याला अशी मागणी करेल की तुम्ही या मुलींच्या पाठीमागे मीडिया ठेवा की या मुलींचं तुम्ही दिनक्रम दाखवा, त्यांची काय परिस्थिती आहे दाखवा. बाकीचे राजकारणावर बोलणारे आणि कुस्तीवर बोलणारे तर भरपूर आहे, पण रिअल प्रॉब्लेम काय आहे? आता महाराष्ट्राच्या हातात या 4 मुली आहेत, या फळाला येणार आहेत. पुढच्या ऑलिम्पिक पर्यंत यांच्याकडून जर तुम्ही मीडियाच्या माध्यमातून तयारी करून घेतली तर नक्कीच या महाराष्ट्राच्या 4 मुली पुढच्या ऑलिम्पिकमध्ये दिसतील, एवढी तरी मला अपेक्षा आहे यांच्याकडून. कारण मी या ठिकाणी रेश्मा मानेला जेव्हा लहानपणापासून पाहतोय
मी सराव करत असताना ती आय थिंक पहिली दुसरीत असेल, तेव्हापासून ती माझ्याबरोबरच सराव करत होती. दुसरी स्वाती शिंदे असेल किंवा मग अंकिता गुंड असेल, अतिशय चांगल्या प्रमाणे कॅडेट ज्युनियर्समध्ये एशियामध्ये मेडल्स मिळवलेल्या मुली आहेत आणि एकदम शार्प मुली आहेत. तर पर्टिक्युलरली फक्त या 4 मुलींवर जरी महाराष्ट्र सरकारने लक्ष दिलं आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही जर त्यांच्यावर म्हणजे जसं साक्षीने मेडल मिळवलंय म्हणून तुम्ही आज विचारपूस करताय महिलांची, असं दर महिन्याला जरी या 4 मुलींकडे जरी तुम्ही पाहिलं ना तरी नक्कीच पुढच्या ऑलिम्पिकमध्ये या 4 मुली आपल्या महाराष्ट्राला मेडल मिळवून देतील. माझा विश्वास आहे आणि आपण करावं. एक मोठा विश्वास अमोल तुम्ही इथे उपस्थित करून दिलेला आहे, प्रत्येकाच्या मनातला असलेला. आम्ही निश्चित त्या प्रत्येक खेळातल्या प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी मीडिया म्हणून, माध्यम म्हणून IBN लोकमत नेहमीच उभा आहे आणि पुढच्या प्रयत्नासाठी देखील आपण पुढचं पाऊल टाकत राहू आणि प्रत्येक गोष्टी या अधिकाधिक कशा प्रकारे आपल्याला प्रोत्साहित करता येतील त्या दृष्टीने विचार निश्चितपणे आपण करूया. धन्यवाद, तुम्ही सगळे आलात आणि साक्षीच्या या विजयाबद्दलच्या या चर्चेत सहभागी झालात. जी साक्षी हरियाणातून घडली अशा अनेक साक्षी महाराष्ट्रातून देखील घडू शकतात. महाराष्ट्रातल्या लाल मातीमध्ये हीच एक सकारात्मक ऊर्जा आहे जी कुस्तीतल्या प्रत्येक डावपेचातून आणि मनगटातल्या ताकदीपर्यंत नेऊन पोहोचवते आणि गळ्यात प्रत्येकाच्या मेडल देखील आणून देऊ शकते. गरज आहे इच्छाशक्ती प्रबळ करण्याची आणि राजकारण बाजूला ठेवण्याची. इथंच थांबू. हा फक्त IBN.